खरं म्हणजे नागपूरला आल्यानंतर दीक्षाभूमीला वंदन करायला नेहमी आम्ही येत असतो. इथंच अ, बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली बौद्ध धम्माची जी दीक्षा घेतली, हजारो लाखो करोडो लोक, आणि हे अतिशय पवित्र असं स्थान आहे. आणि इथं येणारा प्रत्येक जण इथं येऊन नतमस्तक होऊन जातो आणि एक प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन जातो. अशा प्रकारचं हे बलस्थान आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं संविधान, भारताचं संविधान, जे जगातलं सर्वोत्कृष्ट असं संविधान तयार केले, आणि त्या घटनेच्या आधारावर आपल्या देशाचा कारभार चालतो, राज्याचा कारभार चालतो, आणि एक सर्वसामान्य माणूस मुख्य प्रवाहात आला पाहिजे. न्याय शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, आणि समता आणि बंधुता याची शिकवण बाबासाहेबांनी दिली. आणि शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, अशा प्रकारचा जो काही गुरुमंत्र आहे. त्यामुळे अनेक जे अगदी शेवटच्या घटकाला देखील मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांच्या मूलमंत्रामुळे मिळालं. सर्वसामान्य माणूस उच्च पदापर्यंत पोचू शकतो, याची अनेक उदाहरणं बाबासाहेबांच्याच संविधानामुळे आहेत. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांनाच बाबासाहेबांचा अभिमान आहे. आणि म्हणून देशाचा संविधान दिन म्हणून देखील आपण 2015 सालापासून साजरा करतो. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी 15/2015 भारतात संविधान दिन देखील साजरा करायला सुरुवात केली. खऱ्या अर्थाने एक बाबासाहेबांच्या बद्दल काय बोलावं, जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून भारताची घटना आणि बाबासाहेब हे जे काही समीकरण आहे आणि संविधान, हे अतूट नातं आहे. आणि म्हणून मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. हे अधिवेशन विदर्भात, नागपूरमध्ये होतं आहे. विदर्भासाठी देखील आमच्या महायुती सरकारने गेल्या 3.5 वर्षामध्ये जे काही विकासाचे प्रकल्प केले, ज्या काही योजना केल्या, या तर सर्वश्रुत आहेत. आणि संपूर्ण राज्यभरासाठी देखील मुंबई आपली महाराष्ट्राची एक राजधानी, देशाची आर्थिक राजधानी आहे. आणि मुंबईसाठी देखील अनेक निर्णय आम्ही काल परवा घेतले. या अधिवेशनाचा जो काही एक सार आहे, तो या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आणि त्यासाठी हे अधिवेशन अतिशय फ्रूटफुल झालं असं मी म्हणेन. बीसी न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।